मुलांना बाहेरचं आईस्क्रीम द्यायचं म्हटलं तर टेन्शन येतं, कारण वातावरण अगदी आहे ना दिवसाला बदलतंय आणि घरात करायचं म्हटलं तर गरम खूप होते। पण हे आईस्क्रीम जर तुम्ही रात्रीचं करून ठेवलं आणि सकाळी दुपारी कधीही मुलांना जर दिलं ना तर मुलं आवडीनं खातील आणि शिवाय गरम होण्याचं किंवा जास्त उकाड्यात करत बसायची सुद्धा गरज नाहीये। नमस्कार, मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर आज करणारे आपण अगदी परफेक्ट पिस्ता आईस्क्रीम। आणि आता लग्नाची सराई चालू झालेली आहे। लग्नाच्या सराईमध्ये ना अगदी जास्त फेमस असलेलं पिस्ता आईस्क्रीम घरच्या घरी आणि कमी वेळेत कमी साहित्यात कसं करणारे त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी नाही तर बघा अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतले आणि हे दूध ठेवायचं आपल्याला गॅसवर गरम करायला। तर गॅस ऑन करून घेतलाय आणि या दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे। आता दूध तिथं गरम होतोय तोवर आपण पुढची तयारी काय करायची ती बघूया। इथे आहे ना 10-12 काजू घेतलेले, इथं 10-12 पिस्ते घेतलेले आणि याची ना आपल्याला हलकीशी अशी पूड करून घ्यायची। अगदीच बारीक फाईन पावडर नाही करायची, हलकसं असं कुटून घ्यायचं। चेक करूया, ते बघा अगदीच बारीकसर नाही केलेलं, थोडंसं जाडसर ठेवले आणि हे ना दाताखाली आले ना तर छान लागतात। तर बघा दुधाला उकळी आलेली आहे। आता यामध्ये ना आपल्याला घालायची आहे 1 वाटी साखर। तर साखरेचं आहे ना मेजरमेंट व्यवस्थित जर सांगायचं झालं ना तर 50 ग्रॅम ही साखर घेतलेली आहे। आता हे दूध आहे ना आपल्याला एखाद दुसरा मिनिट थोडंसं आटवून घ्यायचंय, थोडंसं म्हणजे अगदी 5 ते 7 मिनिटं। म्हणजे काय होतं, दूध थोडंसं दाटसर सुद्धा होतं। आता दूध इथं उकळते तोवर ना आपण पुढची तयारी काय करायची ती बघूया। अगदी झटकीपट करून होतं आणि उन्हाळ्यामध्ये थोडंसं वेगळं म्हणण्यापेक्षा आहे ना आईस्क्रीमचा जो फ्लेवर असतो ना तो थोडासा वेगळा असला ना तर खायला तितकीच मजा येते। आता हे ना आपण साईडला ठेवूया आणि पुढे काय करायचं ते बघूया। इथं ना 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलाय आणि त्याचबरोबर घेतली बघा अर्धी वाटी मिल्क पावडर आणि हे एकत्र करून घ्यायचंय। याचा घोळ चांगला व्यवस्थित करून घ्यायचा, गाठी ठेवायची नाहीत, नाहीतर मग काय होतं दुधामध्ये गाठी व्हायला सुरुवात होते। तर तुम्ही आहे ना फक्त कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरू शकता, मिल्क पावडर नाही वापरली तरी हरकत नाहीये। आणि हे दूध जे घेतलं होतं ना हे रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलं होतं मी। तर बघा अगदी दाटसर असं झालेले, याच्यात सगळ्या मोडून घेतलेले आहेत आणि अगदी दाटसर झाले, साईडला ठेवूया। आता दूध चेक करूया। तर दुधाला जी आहे ना साईडनं साई आलेली असती ना ती साई सुद्धा आपल्याला दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आहे। त्याने काय होतं दूध दाटसर व्हायला जास्त मदत होती, दुधाचा गोडवा सुद्धा चांगला वाढतो। आता जी आपण स्लरी केलेली कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरची ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि एखाद दुसरा मिनिट थोडंसं शिजवून घ्यायचंय। कॉर्नफ्लॉवरचा आहे ना वास काढून घ्यायचा यातला। मिल्क पावडरने आहे ना अगदी तोंडामध्ये गायब होती अशी आईस्क्रीम तयार होती ही, म्हणून मिल्क पावडर ना तुम्ही जरूर घाला। मिल्क पावडर अजिबात स्किप करू नका। तर बघा मिल्क पावडर आणि आहे ना कॉर्नफ्लॉवरने अगदी पहिल्यापेक्षा दाटसर झालेले आणि जसं जसं थंड होतं ना त्यापेक्षा दाटसर होतं। तर आता गॅस बंद करूया आणि 10 ते 15 मिनिटं किंवा अर्धा ते 1 तास रूम टेम्परेचरवरच आपण थंड करून घेऊया। हे बघा परफेक्ट दाटसर झालेले आणि मिश्रण शिजलंय की नाही किंवा अगदी थंड कसं झालंय ओळखायचं कसं। आणि शक्यतो आहे ना गरम गरम मिश्रण आहे ना वापरत आईस्क्रीमसाठी वापरायचं नाही, तर मग काय होतं आईस्क्रीम व्यवस्थित होत नाही। आता हे बघा असं मधून आहे ना रेष मारायची हाताने। तर बघा दोन्हीकडे ना असं पसरत नाहीये, तशीच रेष राहतीये आणि हे मिश्रण आपलं अगदी दाटसर असं झालेले। तर तुम्ही आहे ना अर्धा तास आहे ना फ्रीजर मध्ये सुद्धा ठेवू शकता, पण आपल्याला अगदी इन्स्टंट बनवायचंय आणि मुलांचं कसं असतं लगेच पाहिजे आणि चांगलं कर असा प्रत्येक मुलांचा बघा डिमांड असते।
माझ्याच नाही, कारण मी आमच्या घरामध्ये पण मुलं आहेत ना, लगेच कर, लवकर कर अशी डिमांड असते. तर त्यांच्याच डिमांड खातर ही आईस्क्रीम बनवतेय मी आणि अगदी दाटसर झाले. आता आपल्याला काय करायची पुढची तयारी ती बघूया. आता इथं बघा मी आहे ना फ्रेश क्रीम घेतलेली आहे. तर दुधावरची साई सुद्धा घेऊ शकता आणि ही आहे ना फक्त अशी हाताने आपल्याला व्हिप करून घ्यायची आहे. तर बघा मी हँड ब्लेंडर किंवा मिक्सर काहीच वापरणार नाहीये. फक्त अगदी असं व्हिप करून घ्यायचंय हाताने. जितकी छान तुमची ही मलाई व्हिप होती ना तितकं आईस्क्रीम अगदी क्रीमी क्रीमी होतं. ते बघा क्रीम छान. मीची स्टेप काय करायची ती बघूया. आता यामध्ये ना आपण आपलं जे तयार झालेलं आहे ना दुधाचं मिश्रण ते घालून घ्यायचं. एकदम क्रीमी क्रीमी हे मिश्रण तयार होतं. हँड ब्लेंडरनेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं. बघा मिश्रण तुमचं परफेक्ट असलं ना बॅटर, तर जे आईस्क्रीम आपण बनवतो ना ते अगदी तोंडात टाकताच गायब होतं बरं का. तर अजून बघा हे मिश्रण आपल्याला घट्टसर करून घ्यायचंय. म्हणजे असंच मिक्स करून घ्यायचंय एखाद दुसरा मिनिट. लगेच होतं, जास्त वेळ सुद्धा लागत नाही. तर बघ फक्त 7 मिनिटात छान मिक्स झाले आणि मिश्रण तयार झाले का नाही कसं ओळखायचं. एकदम क्रीमी क्रीमी असं झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचे त्यात थोडेसे फ्लेवर ऍड करायचे. यामध्ये थोडासा फ्रूट कलर घालते. तर मी इथं ग्रीन फूड कलर घालणार आहे. आता मी हे आईस्क्रीम आहे ना पिस्ता फ्लेवर मध्ये बनवणार आहे म्हणून. आता यामध्ये ना सुरुवातीला पेस्ट केलेली आपण भरड काढलेली काजू आणि बदाम, काजू आणि पिस्ता सॉरी. तर हे आपलं मिश्रण तयार झाले. यामध्ये अगदी थोडासा ड्रॉप मीठ टाकणार आहे, व्हॅनिला एसेन्स. ते बघा अगदी थोडासा टाकणार आहे, फ्लेवर छान येतो म्हणून घालणार आहे. मिक्स करूया. आता हे मी घालणार आहे या डब्यामध्ये. यामध्ये थोडीशी पिस्ता आणि बदामाची कतरण वरतून अगदी थोडासा घालणार आहे गार्निशिंग साठी. स्किप केलं हरकत नाहीये, पण थोडंसं घातलं ना दाताखाली चंक्स आल्यानंतर छान लागतात म्हणून. आता यावर आहे ना मी ॲल्युमिनियम फॉईल वगैरे काही लावणार नाही. असा मिठाचं बघा पॅकेट सगळ्यांच्याच घरी उपलब्ध असतं. आता काय करायचंय आपल्याला हे असंच यावर ठेवून घ्यायचंय. त्याच्यामुळे काय होतं बर्फाचा लेअर अजिबात जमा होत नाही. छान व्यवस्थित दाबून घेऊया. ते 7 किंवा 1 रात्रभर असंच ठेवून घ्या. रात्री 1 रात्र उलटल्यानंतर, म्हणजे आता हे रात्रीच करते मी आईस्क्रीम, सकाळी बघूया हे आईस्क्रीम कसं झालंय. ते 9 तास झालेत. आपण आहे ना चॉकलेट आता डिमोल्ड करून बघूया. अजिबात बर्फाचा लेअर यावर जमा झालेला नाहीये. आणि हे ना चॉकलेट आपल्याला असं याच्या कडा लूज करायचे. आता ही तर प्लेट घेतली. या प्लेटवर आहे ना वाव. आता यावर आहे ना मी गार्निशिंग साठी काजू आणि पिस्ता घालणार आहे. खूप मस्त झाले, दिसायलाच आकर्षक दिसतंय. कट करून बघूया. कट करण्यासाठी इथं चाकू घेतलाय. जशा पाहिजे तशा याच्या तुकडे करू शकता. आणि बाहेर बघा आता लग्न सराई चालू झालीये. पिस्ता आईस्क्रीम म्हटलं ना तर मुलांची इतकी फेवरेट, आणि मुलं
पिस्ता आईस्क्रीमसाठी अक्षरशः लाईनीला उभे राहतील, पण पिस्ता आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय माघारी येणार नाहीत. तर अशी पिस्ता आईस्क्रीम ना तुम्ही घरी करू शकता मुलांसाठी. आपण थोडंसं आहे ना खूप सुंदर झाली, तोंडात टाकली की गायब होतीये. एकदा या पद्धतीने करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका. चला तर मग भेटूया अशा थंडगार आणि रिफ्रेशिंग रेसिपी सोबत. तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची.